आपल्या जिवंत परमेश्वराला आपण दोन्ही हात वर करत स्वागत करूया, स्तुती गौरव करूया. हालेलुया, 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 हालेलुया. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव असो. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव असो. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनीनो, पूर्वेचे राजे 2000 वर्षापूर्वी या परमेश्वराची आराधना करण्यासाठी बेथलेहेम पर्यंत गेले. हालेलुया, हालेलुया. आज सकाळपासून आपण ऐकत होतो, कोणतरी एक जण ऐकलेले वचन पाळायच्या तयारीत असेल तर जगामध्ये किती मोठा चमत्कार घडणार याबद्दल आज आपण विचार करत होतो. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका व्यक्तीने वचनाकडे कान दिलं, वचन ऐकून घेतले, वचनाची दासी मी बनते म्हणून घोषणा केली. हालेलुया. मी वचनाची दासी म्हणून बोललो तर त्या शब्दाचा अर्थ असे आहे की या दासीला एक मालक आहे. ते मालक म्हणजे परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचनाची दासी झालेल्या आईने एक शब्द कबूल केला, आजपासून कधीही मी माझी इच्छा, माझे विचार असे कधीही करणार नाही. आयुष्यभर मी जे काही बोलते, मी जे काही करते ते सगळे माझ्या मालकाच्या मर्जीप्रमाणे, माझ्या मालकाच्या इच्छेप्रमाणे असणार. हालेलुया. याला म्हणतो समर्पण. हालेलुया. प्रियानं बघा, एका स्त्रीने, एका बालिकेने घेतलेले एक निर्णय. हालेलुया. पूर्वीच्या लोकांना आराधना करण्यासाठी बेथलेहेम मध्ये, नासरत मध्ये, जेरुसलेमकडे जायचे होते. हालेलुया. आज ते बेथलेहेम, आज ते नासरत आणि आज ते जेरुसलेम आपले दारात आलेला आहे. हालेलुया. यांना तुम्ही काय म्हणता? यांना तुम्ही काय म्हणता? साक्रमेंट. साक्रमेंट म्हणजे काय आहे? हालेलुया. साक्रमेंट शब्दाचा अर्थ असे आहे, हालेलुया, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही ते आपल्यासाठी दृश्य माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवलेलं आहे, त्याला आपण साक्रमेंट म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे साक्रमेंट आहे. अजून काय शब्द आहे याला? अजून काय काय शब्द आहे? हालेलुया. कोणी बोलले? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र भाकर. हालेलुया. रोज आपण भरपूर भाकर खातो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. हालेलुया. ही भाकर स्वर्गातून उतरून आलेली भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
इस्रायल लोकांना जुन्या विधानामध्ये, जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांच्या संबंधामध्ये आपण पाहतो, लोकांनी तक्रार केली, आम्हाला खायला भेटत नाही, खायला भेटत नाही. हालेलुया. मोशेने मागितलं देवाकडे, सकाळी उठून बघताना भरपूर खाऊ पडलेला आहे, सर्व गोळा करत आहे. ते एकमेकांना विचारत आहे, हे काय, हे काय आहे, हे काय आहे. हालेलुया. हे काय आहे. प्रश्न विचारता येते, उत्तर पण तेच येत आहे, हे काय आहे. हालेलुया. म्हणून इब्री भाषामध्ये हे काय आहे म्हणून कसं विचारायचं. तुम्हाला एक सुंदर इब्री भाषा शिकवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इब्री भाषामध्ये हे काय आहे म्हणून विचारायला येत नाही, तर विचारायचं मन्ना. मन्ना म्हणजे हे काय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जुन्या करारामध्ये स्वर्गातून आलेले जी भाकर आहे, त्या भाकरीला लोकांनी दिलेले नाव आहे मन्ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नवा करारामध्ये येशू योहान शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, येशूने गरजवंत लोकांसाठी मोठा चमत्कार केला. भाकरीचा चमत्कार, सर्वांना पाठ असलेला मोठा चमत्कार. हालेलुया. सर्वांच्या पोटवर भरले. हालेलुया. त्यानंतर येशूने त्यांना समजावून दिलं की मी स्वर्गातून उतरून आलेले जिवंत भाकर आहे. हालेलुया. असे पण भाकर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गातून उतरून आलेले जिवंत भाकर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण हे भाकर आणि त्याबरोबर येशूचा रक्त एकत्र दर दिवशी स्वीकार करतो, त्याला काय म्हणतो. त्याला काय म्हणतो. बरोबर बरोबर बोलली. कम्युनियन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरनी मला प्यायला दिलेले जे बोटील आहे, नकळत तिकडे बघताना तिकडे लिहिलेलं आहे हर बूंद में ताजगी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हर बूंद में ताजगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. जिवंत भाकर म्हणजे त्यातील प्रत्येक तुकडामध्ये, त्यातील प्रत्येक थेंबामध्ये जीवनच जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, कम्युनियन हे जे शब्द आहे, हे ख्रिस्त मंडळीमध्ये खूप महत्वाचे एक शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. या भाकरीला आपण कम्युनियन का बोलतो. मग जिवंत येशू आहे म्हणून बोलू शकत होतो, कम्युनियन म्हणून का बोलत आहे. हालेलुया. कम्युनियन असं का बोलतो. सर्वांना माहिती असेल शब्द आहे युनियन, युनिटी. अजून काय शब्द माहिती आहे. हालेलुया. युनानिमस इंग्लिश मध्ये शब्द आहे युनानिमस. हालेलुया. युनानिमस म्हणून इंग्लिश मध्ये जे शब्द आहे, हे शब्द युनानिमा म्हणून आलेला. युनानिमा.
हालेलुया. म्हणजे आत्मामध्ये असलेली एकी. हालेलुया. आत्मामध्ये असलेली एकी जिथे आहे त्यासाठी शब्द आहे युनानिमा. हालेलुया. जसे युनानिमा म्हणून आहे. हालेलुया. इंग्लिश मध्ये दुसरा एक शब्द आहे कॉन्कोर्डियन. हालेलुया. कॉन्कोर्डिया. हालेलुया. म्हणजे हालेलुया एकच हृदय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एकच आत्मा आणि एकच हृदय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पौलानी आपल्याला सांगितलं तुम्ही कम्युनियन घ्यायला जाताना स्वतःच्या मनाचा परीक्षा घ्या. परीक्षा घेतल्याशिवाय ही भाकर खाणारा न्याय निवाडाला जाऊन उभं राहावं लागणार. ज्या ज्या लोकांना मसल संबंधातील स्नायूच्या संबंधातील दुखणे आहे, हाताच्या स्नायूला पायाच्या स्नायूला वर दुखणे आहे, अशा स्नायूच्या संबंधातील दुखणे असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आत्ता एक आशीर्वाद देत आहे. सर्पदवेदार देव बाप पूत पवित्र आत्मो तुमचे आशीर्वाद घालू. संडासच्या जागेच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वाद देत आहे. सर्पदवेदार देव बाप पूत पवित्र आत्मो तुमचे आशीर्वाद घालू. हृदयाच्या संबंधातील त्रास असलेल्या लोकांना, लघवीच्या जागेत त्रास असलेल्या लोकांना, त्याच्या गोट्याच्या भागामध्ये दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. सर्पदवेदार देव बाप पूत पवित्र आत्मो तुमचे आशीर्वाद घालू. हालेलुया. दोन्ही हात वर करूया. आपण येशूचा आभार मानूया. टाळ्या वाजवूया. हालेलुया. 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 धन्यवाद येशू.